जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित या रजेवर असल्याकारणाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती हेमलता शितोळे यांनी अध्यक्षपद सभेचे घेत स्थायी समितीची त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत महिला बालकल्याण सभापती संगीता गावित, अर्थ व शिक्षण सभापती गणेश पराडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पीडी कोल्हे यांच्यासह स्थायी समिती सदस्य राया मावची, रतन पडवी, विजय पराडके, सीके पाडवी, भरत गावित, जयश्री पाटील यांच्यासह सर्व खात्यांचे खाते प्रमुख उपस्थित होते। आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सर्व विभागातील विषयांचा आढावा घेण्यात आला। तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात ठक्कर बाप्पा योजनेचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, तर नवापूर तालुक्यातील विसरवाडी खांडबारा महिला बाल विकास अधिकारी म्हणून सुपरवायझरकडे कारभार कोणाला विचारून दिला याबाबत परिपत्रक आले आहे का, याच्या चौकशीची मागणी करण्यात आली। तसेच खांडबारा येथील 64 वर्षापूर्वीची जुनी इमारत दुरुस्ती केलीच कशी, तिचा प्रस्ताव केलाच कसा, ज्या इमारतीची दुरुस्ती केली त्या इमारतीत शासकीय कर्मचारी न राहता खाजगी व्यक्ती राहतात याची चौकशी करण्यात यावी व 13 कोटी रुपये खर्च केलेले या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली। तसेच शासकीय कर्मचारी राहत नाही तर त्या इमारतीची दुरुस्ती केलीच कशी, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। तर नवापूर तालुक्यात ठक्कर बाप्पा योजनेची कामे न करता बिले काढल्याचा आरोप सदस्य भरत गावित यांनी केला। तर काही ग्रामपंचायतीचे कोरेलेटर पॅड सही शिक्क्यानिशी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आले आहेत। ठेकेदाराला अभिप्राय महिला बालविकास अधिकारी देतातच कसे, अधिकारी हा ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन देतात व तो अभिप्राय राज्य सरकार व केंद्र सरकारकडे दिला जातो व हजारो कोटी रुपये खर्च करूनही जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याऐवजी उलट दिवसेंदिवस वाढत असल्याची तक्रार सदस्य रतन पाडवी यांनी केली। तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सिकल सेलची औषधे खरेदी करण्यासाठी पैसे पालकमंत्र्यांनी 1 वर्षापूर्वी दिलेत, परंतु आजपर्यंत त्या औषधी का खरेदी केल्या नाहीत, यावर संपूर्ण स्थायी समितीच्या सदस्यांनी सभागृह दनाने सोडले। तर याची टक्केवारी न ठरल्याने औषधी खरेदी करण्यास उशीर केला का, असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। तर मागील वर्षभरात जिल्ह्यात शिखरचे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची जबाबदारी धरून यांच्यावर सदास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्व स्थायी समितीच्या सदस्यांकडून करण्यात आली। आरोग्य विभागातील औषध भंडारातील अधिकारी हे मागील गेल्या सन 2015 पासून एकाच ठिकाणी असून संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी वेगळी करण्यात आली। तर दुर्गम भागात ग्रामीण पाणी पुरवठा योजने दिले ठेकेदारांनी काढून घेतले। तर नवापूर तालुक्यात अमर कन्स्ट्रक्शनने पाणीपुरवठाचे काम न करताच बिले काढून घेतले, त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सदस्य भरत गावित यांनी केली। पालखा येथील पाण्याची टाकी 2 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून ठेकेदाराने ती टाकी पूर्ण दाखवून पैसे काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला। चौकशीचे आदेश असताना औषध भांडार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। जिल्ह्यातील दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पाणी उपलब्ध नसल्याची गंभीर तक्रार सदस्य रतन पाडवी यांनी केली। तर नवापूर तालुक्यातील धुळीपाडा ग्रामपंचायत घरकुलाचे बांधकामना करतात दोघे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाचे पैसे लाटण्याचा आरोप करण्यात आला। तर संबंधित इंजिनियर व अधिकारी घरकुलाचे हप्ते देण्यासाठी 2 ते 3 हजार रुपये लाभार्थ्यांकडून घेत असल्याचा आरोप सदस्य भरत गावित यांच्याकडून करण्यात आला। ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरकुलाचे कामे न करता पैसे घेतले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली। महिला बाल कल्याण सभापतींना आचारसंहिता संपल्यापासून शासकीय वाहन देण्यात आले नाही, याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। फोन उचलत नाही, माहिती देत नाही आम्हाला, बरोबर आहे। शासनाचा माणूस आहे, याने शासनाची माहिती दिली पाहिजे। घरून पैसा नाही दिला या माणसाने, शासनाने पैसा दिलेला आहे ठक्कर बाप्पा योजनेचा, बरोबर आहे। माहिती तयार आहे सर, माहिती द्या ना, दे पण माहिती यांनी काय चौकशी म्हणजे हे काम माहिती द्या ना। आता आमच्या चौकशी करून त्यांना आवाज यादी आता ते मागचं पण ह्या 5 दिवसात आवाज पूर्ण सादर करण्याची जबाबदारी आहे।
यामध्ये मागवा अकरबाबाची जिल्ह्याची तोपर्यंत पुढची मीटिंग चालू करू नका तोपर्यंत पुढचा विषय घेऊन यादी ते सुद्धा अजून दिली नाही. लेखी प्रश्न आहे तो पण. आणि दुसरा मुद्दा मलाही विचारायचा आहे, आपण जे इमारत बांधतो जिल्हा परिषदला लोड बेरिंग त्याचे आयुष्य किती असतं यांना विचारा. टेक्निकल काय सांगतो इमारत किती वर्ष टिकते? 35 वर्ष काय आहे? 35 ना. मला याचे उत्तर द्या. खांडबारामध्ये 1960 1961 62 मध्ये इमारत बांधलेली आहे. ती इमारत आता का दुरुस्ती करतात? मेलेल्या माणसाला औषध ट्रीटमेंट होतो का? ही मेलेली इमारत आहे. तिथे 10-12 लाख रुपये ती इमारत दुरुस्ती या वर्षी गेल्या वर्षी केले. म्हणजे जो माणूस मरतो तशी ती इमारत मेलेली आहे. मेलेली इमारतला ट्रीटमेंट केल्यानंतर जीवित होणार आहे. 35 ने आता 60-61 आणि आता या 2024 त्याला किती वर्ष झाले? तिचे तपासणी आपण जोपर्यंत 64 वर्ष होऊन झाले की यादी मागणी करतात. ती इमारत जिवंत आहे का आता? टाइमपास नका करू. यादी मागवा. दुरुस्तीचे आणलेले आहे 13 कोटी रुपये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इमारत. नाही मग त्याचे पैसे पूर्ण दिले. पूर्ण दिल्याचे जिल्हा परिषद पंचायत समिती दुरुस्तीचा 13 कोटी निधी आणली आहे. मग ती इमारत का दुरुस्ती झाली नाही? जिल्हा परिषद पंचायत समिती इमारत शासकीय इमारत दुरुस्ती करण्यासाठी. साहेब आले आहे का? साहेब मी तुम्हाला सांगतो दिले आहे ना. काय पैसे दिले ते पण विचारा या माणसाला. पूर हानी दुरुस्तीचे पैसे आले होते. आम्ही मागून मागणी केली तरी आम्हाला दिले नाही. या माणसांनी काय केले विचारा. त्यांनी तो हे केलेला आहे. तो आपली मागणी आपण आता करतोय. आता पत्र आलंय. अशा पद्धतीचा आहार आहे. संबंधित लोकप्रतिनिधी संबंधित ग्रामस्थ यांच्या तक्रारी आहेत. याच्यामध्ये जो पूर्वीचा होता त्या पद्धतीची सुधारणा व्हावी असा एक अभिप्राय रिपोर्ट करून तुम्ही पाठवा. आमची अपेक्षा तीच आहे. जिल्ह्यामध्ये औषधी नाही याला जबाबदार कोण जबाबदार याला याची उत्तर द्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त आदिवासी समाजामध्ये सिकल सेलचं प्रमाण जास्त आहे. आणि साहेब जसं वय वाढत जातं तसं शरीरामध्ये त्याच्या ज्या रक्ताच्या पेशा आहेत त्या कमी होत जातात आणि त्याला रक्ताची गरज लागत जाते. आणि याच्यात जास्तीत जास्त जे तरुण वयातले मुलं आणि मुली हे याच्यामध्ये अटॅकने जातात. जर त्याला टायमावर जर औषध मिळालं तर ठीक आहे, नाही तर तो दगा. आता 1 वर्षापासून जर औषध नसेल तर किती गांभीर्य आहे साहेब या नंदुरबार जिल्ह्यामध्ये. गरिबांचा आधार असल्यामुळे आणि जर डिपार्टमेंट 1-1 वर्ष जिल्ह्यासाठी जिल्हा आमचा आहे, सगळे लोकप्रतिनिधी आमचे आहे. खरी आदिवासींसाठी जर तुम्हाला 1-1 वर्ष लागत असेल सिकल सेल साठी या गोष्टी घेण्यासाठी सर एक गोळी तो देतो फॉलिक ऍसिडच देतो ना. म्हणजे 1 वर्षापर्यंत प्रोसेस आपण मागतो येऊन जाईल. पर्सेंटेज मध्ये अडकलं होतं का काय कशा तुमचा विषय नाही होत आहे. तुमचा विषय पालकमंत्री अजून कोण दुसरा कोण तिसरा डिपार्टमेंटचा एक आहे असं यांच्या विषय येतो. नाही म्हणजे 1 वर्ष याच्यासाठी सिकल सेलवर औषध तुम्ही यांच्यावर काय करणार साहेब? ते फार गंभीर आहे. सांगून देतो शेवटची मीटिंग असली पण आम्ही सोडणार नाही. कारण हा सिकल सेलचा प्रश्न हा आदिवासी समाजासाठी निगडित आहे. बरोबर आहे. जीवनमानाचा प्रश्न आहे. जर एखाद्याचा मृत्यू झाला तर मनुष्य त्या पेशंटला भेटले नाही. रिपोर्ट बघवा साहेब. असं आहे सिकल सेल आहे त्याला इथे हे बघा दोन्ही याला इथे हे टाकलेले आहे. इथे नकली आता इथे बोलवलं होतं बदलीसाठी काहीतरी अर्ज मागितले. त्याला बाथरूमला सुद्धा बसता येते की याला खुर्चीवर बसतात. हा तोच आजार आहे. रक्तात सरळ आपण जातं. त्याला इथे हे टाकलेले एवढा भयानक आजार आहे साहेब. 1-1 वर्ष जर आपण औषध खरेदी करणार नसेल हा निष्पाप जीव कसा वाचेल. पैसा येऊन गेलेला आहे.
का सीओ परमिट येत नाही? तुम्ही सांगा ना आम्हाला, आम्ही येतो तुमच्या बरोबर आम्ही येतो सीओ साहेब. आणि जिल्हा परिषदेच्या वर्षामध्ये किती सिकल सेलचे प्रमाण घालवले, त्याच्यामध्ये जर काही झालं असेल, औषधं टायमावर भेटलं नसेल, त्यांच्यावर सरळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्यांच्यावर कार्यवाही करा. आणि साहेब तुम्ही आम्हाला सांगा की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलचे पेशंट किती आहेत? एक तर ऐकू दे पूर्ण जिल्ह्यात. अहो आमच्या भागामध्ये तर 40,000 असते, 40,000चे होते असेल. आपल्याकडे दवाखाना एक असाच किस्सा आहे. तो जरा चांगल्या घरातला पोरगा आहे. त्याला असं हे कवटे 2 वेळा बदलली, म्हणून त्याने माझ्यासारखा आजार इतरांना आहे म्हणून त्याच्या शेतात त्याने खासगी दवाखाना बांधकाम केलं. नोंद तिथे तुटतो, फार भयानक आहे. सगळ्यात मोठा आजार आहे ते जे आहे ना धडगावला, मोलगी धडगाव रस्त्यावर धडगावला तिथे दवाखाना टाकलेले पुण्याचे डॉक्टर येतात साहेब दर सोमवारी. आमच्याकडे सोमवारी बाजाराच्या निमित्ताने ते लोक येतात, म्हणून ते तिथे सगळ्यात आकडा तुम्हाला भेटतो. साहेब फाईल कुठाळली ती सांगा. हो साहेब डॉक्टर. आणि हे औषधच खरेदी करा हा कोणत्या डॉक्टरने यांना सांगितलं? कोणी तपासणी दिली हे औषध आपल्याकडे? आजच्या आज मूव करा, आजच्या आज करा. ती सह्यानंतर होती, सगळ्यांच्या सह्यानंतर होती. निर्णय काही त्या शासन निर्णयामध्ये गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्यांनी 12 महिन्यामध्ये आता झाले का ते? सभागृहाची परवानगी नसेल, डीबीची परवानगी नसेल, स्टँडिंगची परवानगी नसेल, सगळ्या परवानग्या दिल्या. चला आत्ताच्या आता काढा. याच्यापैकी कोण सही करत नाही ते आम्हाला सांगा. या सभापतींपैकी कोण सही करत नाही ते आम्हाला सांगा. चला आताच्या आता फाईल मागा. चला साहेब मागा. चला आदिवासीच्या जीवाची आपल्याला माहित असेल नाही. चला आदिवासी का कुत्रे मांजरात का रस्त्यावर पडलेत का? चला इतके महत्वाचे विषय तुम्ही 1-1 वर्षासाठी पेंडिंग ठेवता. करून टाकू. नाही काल सहाय्य करा, आता सहाय्य करा. नाही दादा आणला का केला नाही? हा 12 महिन्यामध्ये का नाही झाला हा विषय? का विषय घेतला नाही? कोण दोषी आहे त्याच्यावर? आज विषय का घेतला नाही? प्रोसिडिंगला घ्या. 12 महिने झाले ना. असेल तर लगेच घेतील. लागेल विषय बी येऊन जातो. धडाधड जातोय आपल्या कॅबिनला. त्याच्या घरामध्ये दुःख होतं ना. माझा मेलेला आहे, माझं मिळून मेलेलं आहे साहेब. आम्हाला माहिती सिकल सेल काय राहतंय. आणि तुम्ही साल्या टक्केवारीसाठी जिल्ह्याला अडवणूक करून राहिले, गरीबाची अवहेलना करून राहिले. लाजा वाटल्या पाहिजे. काय निर्णय घेतात? काही फाईल मागवा. विषय घेणार काही फाईल मागवा आणि सह्या करा. फाईल मागवा. फाईल मागवा. मी करायला योजना नाही तर तुम्ही टेंडर अरे काय दिवाशी खेळतात आम्ही गरीबाच्या. फाईल मागून घ्या. पैसा नसेल तर पैसा अडकून पडलेला आहे. आता 12 महिन्याने काल आम्ही सांगितलं तुम्ही काढा. अहो हे तर बिजू अण्णांनी लक्षात आणून दिलं, नाही तर अजून परत काही समजलं नसतं. नाही हेच डॉक्टर बोलले आज परत की ऑर्डर फ्लॅश केले म्हणे आम्ही. हो झालंय कालच्या तारखेला. आणि आता विचारलं पण नाही झालं. आता हा विषय आला म्हणून हे साहेब केलंय. टेंडर ज्याला द्यायचं त्याला द्या, आमचं काही म्हणणं नाहीये. आम्हाला ज्याला द्यायचं त्याला द्या, पण त्या गरीबाला तर सेवा द्या बिचारायला. त्याला औषधं तर द्या. जेवढी टेंडर दिली गेले असतील ज्याला द्यायचं त्याला द्या. हो आमचं काही म्हणणं नाही, याला द्या का त्याला असे जे द्या. आम्ही खूप मोठे लोक आहेत, आम्हाला काही गरज पण नाही कसली. काल जे टेंडर केलं त्यामध्ये त्याच्यात आहे. साहेब पण काय घेतलं नाही मला फाईल मागवा. काय एक वर्षापर्यंत जनरल विषय का घेतला गेला नाही? स्थायी समिती होत नाही, जनरल बोर्ड होत नाही. नाही मग पैसा आला कस काय? पालकमंत्र्यांनी स्पेशल दिलाय. दिलाय ना? पाटील साहेबांनी पाटील साहेब पालक अनिल पाटील साहेबांनी दिला होता ना. कामासाठी जर अनिल पाटील साहेबांनी पैसा दिला असेल त्यांच्याही मनापासून आभार. त्या बिचाऱ्या मंत्र्याचे. खर्च का केला नाही, औषध का खरेदी केला नाही हा मुद्दा आहे. तेच ना दादा. सांगितलं कुठं फ्लॅट झालं ताई? झालंय दादा. पण 1 वर्ष काय केलं? बोलवा ना टेंडर क्लार्क कोण आहे? हो साहेब टेंडर क्लार्क कोण आहे? बोलवा त्याला. चला कुमार मॅडम त्याच्यावर हे नाही आणि परत टेंडर पण काढलं. ते बी कबूल करायला तयार नाही. नाही काल
नाही, हो नाही जनरल एवढा आम्ही जोरात बोलत असताना सुद्धा द्यायला पाहिजे होते की टेंडर काढला. त्यावेळेला तुम्हाला जोपर्यंत आडवं दे. जनरल बोर्ड किंवा कोणाची परवानगी लागेल साहेब? जीबीची लागेल, मग का घेतला नाही याने? चर्चा न करता डायरेक्ट आजकाल चाललंय. जनरल बोर्डाची परवानगी घेऊन हा. तोपर्यंत हा तो विषय येणार नाही. अपूर्ण टाईम. असं असेल ना. रस्ते नाही झाले चालेल, साहेब 1 वर्ष रस्ते नाही झाले चालेल, पण आरोग्याची सुविधा आम्हाला पाहिजे. याच्यात दोषींवर करणार काय? आणि सगळ्यात साहेब महत्वाचं सिकल सेल आहे बरं. सिकल सेल साठी तुम्ही गोळी घेऊन गेली पाहिजे, तरच तो पेशंट जिवंत राहील. 1 वर्ष झालं, किती शोकांची काय. याला तर जसं आपण गावोगावी जायचे आपण हे फिरवता नाही पाहिजे. आणि टेंडर आज फ्लॅश केले कारण मध्यंतरी या करण्यासाठी तो मार्च 2024 आणला होता. आणि त्यानंतर टीएसला जी काही प्रक्रिया होती, टीएसला प्रस्ताव पाठवण्याची, टीएसचा प्रस्ताव ऑक्टोबर 2024 आलेला आहे. त्याच्यानंतर टेंडर प्रक्रिया करण्यासाठी फाईल केली होती आणि टेंडर आज पब्लिश झाले. 12 महिने उशिरा कोणाकोणाची सही झाली आणि याला दिरंगाई का झाली एवढं सांग. हो, त्यानंतर टीएस आल्यावरच आपल्याला प्रक्रिया करायची टेंडरची. बरं. टीएस कोण करतं? टीएस डायरेक्ट ऑफिस. कोण? डायरेक्ट ऑफिस नाशिक कडनं. मग आपण कधी पाठवलं होतं आपण त्यांच्याकडे? लगेच मार्च कुणाला? टेक्निकल सँक्शन? टीएस ना आधी फक्त 10% मिळाला होता हा. आणि नंतर 100% आम्ही त्यांना विचारणा केली होती की पूर्ण घ्यायचं म्हणजे 100% निधी आम्हाला टीएस मिळावा असं. हा. 100% टीएस मिळाल्यानंतर खरेदीची प्रक्रिया सुरू केली. कधी मिळाला तो? 10% कधी मिळाला आणि 100% कधी मिळाला? 10% जुलैला मिळाला होता आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरला मिळाला होता 100%. 100% ऑक्टोबरला मिळाला ना. पण त्याच्यानंतर फाईल कुठं केली होती टेंडरसाठी. कोणाकडं? कॅम्पसवर. चला कॅपो साहेब कुठे गेले? 2 मिनिटात झाली होती का? त्याच्या टायमिंग वगैरे सगळं तुमचं तारीख इनपुट आउटपुट आवक जावक रजिस्टर असेल ना तुमचं. बघा त्याच्यावर तारीख सांगा. आवक जावक सांगा. 9 ऑक्टोबर. 9 ऑक्टोबर. कधी तुम्ही पाठवली ती यांच्याकडं? का हो, तुम्ही तर लगेच करून दिली होती म्हणे सेम डे. मग ते कसं काय तारीख त्यांची आली? पण एवढे दिवस एक महिना का थांबली तुमच्याकडं फाईल? फाईल का थांबली? साहेब असं काय एका दिवसाचा फरक. बरोबर. 9ला दिली. डेट सांगितली मला की 20/9. त्यांना फ्लॅश करताना शिवसाहेबांची बी सही लागते का? फिरून आली. काय घेऊन बसलेलं काय शॉर्ट टेंडर पाहिजे टाइमावर. 8 दिवस फार लावून झाला. शॉर्ट टेंडर किती? 2 दिवस 3 दिवसाचं किती तर राहतं पठाण साहेब? किती? 3 दिवसाचं राहतं ना. 3 दिवसाचं करा. चला 3 दिवसाचा करा. 1 वर्ष का लागले त्याच्यावर? हा ना, ते तर बोलूच ना. पण आम्ही सांगायची गरज नाही. हो जी. त्यानंतर पुढे कार्यवाही काय होते? टेंडरची प्रक्रिया टीएस साठी पाठवली. 30 तांत्रिक मान्यतेसाठी पाठवली. टीएस कधी आला ना? मग तिथे किती? सप्टेंबरला तिकडनं आली. 2 महिन्यामध्ये
मुवमेंट नाही. त्याचा रेट फिक्स झालेला आहे पोर्टलवर, तर त्याला आपण नियमानुसारच देऊ शकतो ना लगेच. त्याला ताई सांगते त्यांना देऊन टाका तुम्ही. मागचा पण याच्याला देऊन टाका नाही, टेंडर बिंडर नका काढत बसू ना. आम्हाला काय केलेलं आहे मागच्याशी? मी त्याच्याशी बोलून उद्याच याच्यासाठी दिरंगाई लावली, त्याच्यावर काय कार्यवाही करणार? सव्वीस जानेवारीच्या आत हे सगळं झालं पाहिजे साहेब, सगळं समजलं पाहिजे. नाही तर 26 जानेवारीला आंदोलन चालू होऊन जाईल, अर्धनग्न आंदोलन चालू होऊन जाईल साहेब. बरोबर खूप मोठी तक्रार बरोबर यांच्यावर मागे तक्रार होती या संदर्भात, माझीच होती. बरोबर आहे. चौकशी झाली होती, त्या चौकशीचं काय झालं आणि त्यांच्यावर तुम्ही चौकशी करून त्यांच्यावर काय कार्यवाही केली ते उत्तर द्या आता आम्हाला सभागृहाला सांगा. या टेबलवर किती वर्षापासून? हो, आणि या टेबलवर किती वर्षापासून आहे? ऐकून येतो म्हणजे काय लावलंय? कोण खेळणे साहेब? मॅडमला नाही 2015 तक्रार ती कसली होती? आणि जी तक्रार होती ती कसली होती साहेब? ते औषध दुर्गम भागातून येणारे अनियमितता कशा संदर्भात होती त्यांच्यावर? नसताना देखील पातळीवर नमूद केलेल्या पुरवठा केलेल्या निदर्शनास येत आहे. सदर मागणीवर वैद्यकीय अधिकारी यांनी स्वाक्षरी नाही होते, जिल्हा अधिकारी यांचे देखील कोणतीही चेहरा नसताना वाईयावर पुरवठा केल्याचे निदर्शनास महाराष्ट्र जिल्हा परिषद लोकांच्या बरोबर आहे. आणि याच्यासाठी 1 वर्ष औषध खरेदीसाठी साहेब माझं तर एक म्हणणं आहे की आजच्या त्यांची ऑर्डर काढा, बरोबर आहे. आणि ज्यांनी हे दोषारोप सादर केलेले तेव्हापासून आजपर्यंत हे कोणाच्या आशीर्वादाने बसले त्याची आम्हाला माहिती द्या, बरोबर आहे. मी त्याच्या लेखी स्वरूपात तुम्हाला पत्र देईन, मला लेखी स्वरूपात उत्तर द्या, कारण हे माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांपर्यंत मला पोहोचवायचे. समजा रोजमार्ग होता सगळी परिस्थिती पाहतोय सर आम्ही आता सगळ्यात आम्ही जाऊन चांगलं काम करा साहेब, जरा आम्हाला समाज बालकडे बघू नका. माझं स्वतःचं गाव आहे धुळीपाडा. माझ्या स्वतःच्या गावाच्या ग्रामस्थांनी तक्रार केली होती की त्या गावामध्ये आता जे जवळजवळ 17 ते 18 लोकांना घरकुलं मंजूर झालेलेच आहेत, बरोबर आहे. या 17 ते 18 घरकुलांची चौकशी करण्यात यावी या संदर्भात मी त्या ठिकाणी ग्रामस्थांबरोबर गेलो. त्यांनी त्या ठिकाणी गेले, काल परवा त्यांनी चौकशी केली. पण साहेब त्याच्यामध्ये त्यांचे मुद्दे असे निदर्शनास आले की त्या ठिकाणी जे फोटो काढण्यासाठी तुमचे जे संबंधित विभागाची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा प्रत्येक फोटो काढण्यासाठी 1000 ते 2000 रुपयाची मागणी करते, बरोबर. हे त्या ठिकाणी त्यांनी त्या यांना सांगितलंय. तर इंजिनियर हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरकुला मागे 2 ते 3 हजार रुपये घेतो. ही गंभीर बाब आहे. लाभार्थ्यांकडनं 1 रुपया सुद्धा तुम्हाला घ्यायचा अधिकार नाही. शासन तुम्हाला पैसे देतं तरी घेतं. ती चौकशी झाली पाहिजे साहेब. दुसरा अजून विषय अजून महत्वाचा असा आहे की याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही जिओ टॅग प्रमाणे फोटो काढतात, पहिला स्लॅब तुमचा असेल 15,000 देतात, नंतर 45,000 40. माझ्या गावामध्ये काही बांधदार असे आहेत की ज्यांनी घरकुलच बांधलं नाही, त्यांना पहिला हप्ता बी भेटला, दुसरा बी हप्ता भेटला आणि तिसरा हप्ता भेटलेला आहे. हे ग्रामस्थांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि तो तुमचा जो फोटो काढणारा आहे तो त्यांच्याकडनं ऍडजस्टमेंटचे पैसे घेतो आणि त्यांच्यावर तो जो खाते टाकणारा आहे, जो पंचायत समितीमध्ये आहे कोणीतरी आहे, ते दोघं मिळी भगत करून ते पैसे टाकतात. याची चौकशी झाली पाहिजे साहेब. याच्यामध्ये काही लोकांनी घरकुलच बांधले नाहीत, घरकुल नावाचा प्रश्नच नाही तिथं, आणि त्यांना घरकुलाचं फायनल पेमेंट मिळालेलं आहे, तिसरा हप्ता मिळालेला साहेब. याच्याहून अजून करची गोष्ट सांगतो मी तुम्हाला साहेब. शासकीय अधिकाऱ्याला आपण घरकुल देऊ शकतो का? देऊ शकतो? जो शासनाचा पगार घेतो त्याला आपण घरकुल देऊ शकतो का? नाही देऊ शकत, बरोबर आहे. याच्यात साहेब याच्यामध्ये एक रिटायर झालेला अधिकारी आहे, त्याच्या मिसेसच्या नावाने आहे, तिला तिसरा हप्ता मिळून गेला. तिचं ऑलरेडी घर बांधलेलं आहे, सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधलेलं आहे, तरी तिला घरकुलच्या नावाखाली
तिला तिसरा हप्ता मिळून गेला. तिचा मुलगा शासकीय सेवेमध्ये नोकरी करतो आहे, बरोबर आहे. आई बेटा एकाच घरामध्ये राहतात. एवढसा सुद्धा 1 इंच सुद्धा त्यांनी बांधकाम केलेलं नाही. त्यालाही तेवढाच हप्ता मिळाला, त्याच्या आईलाही तेवढाच हप्ता मिळालेला आहे. त्याचे वडील रिटायर झाले, त्यांना आजी पेन्शन आहे शासनाचं, क्लासवर अधिकारी आहे आणि त्याला घरकुल मिळालेला आहे. आणि मुलगा पण नोकरी करतो, त्याला पण घरकुल आहे. हा काय अजब प्रकार आहे. माझं स्वतःचं गाव आहे धुळीपाडा. ग्रामस्थांनी तक्रार केली, माझं नाही, पूर्ण गावाने बांधावं, माझं काही म्हणणं नाही, पण बांधलंच नाही. पैसे पुरवून खाल्ले. अरे नाही ना, शासन आहे ना, गरीबाला शासन देत आहे ना. तुम्ही घर बांधा, आम्ही काहीच म्हणणार नाही, पण ही सगळ्यांची अधिकाऱ्यांची त्यांची मिली भगत आहे साहेब. मग त्या ठिकाणी कोण बघणार? नमुना नंबर 8 वरती या सगळ्या तुमच्या नोंदी असतात, बरोबर आहे. मग नमुना नंबर 8 वरती या नोंदी नाहीत का? महसूल का बुडवला जात आहे? या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. माझ्या गावामध्ये धुळीपाडा ग्रामपंचायत माझी आहे, माझं गाव ते आहे. आणि त्या गावामध्ये माझ्याकडे ग्रामस्थ आलेत की त्यांनी मला सांगितलं की दादा, हे आता जे घरकुल आले आहेत, आता जवळजवळ 16-17 घरकुल आले आहेत, या घरकुलांबाबत आमची तक्रार आहे. म्हटलं काय तक्रार आहे? नाही, तुम्हाला आमच्या बरोबर गंभीर तक्रार आहेत, पंचायत समितीला यावं लागेल. म्हटलं चला. मी देवरे साहेबांची, BDO साहेबांची वेळ घेतली आणि BDO साहेबांकडे गेलो. ग्रामस्थांनी त्या ठिकाणी सगळं सांगितलं की हे जे 17 लोक आहेत, या 17 लोकांची तुम्ही चौकशी करावी. आणि त्या चौकशी समितीने त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली, तेव्हा त्या ठिकाणी बरेचशी तफावत आढळली. त्या ठिकाणी ग्रामस्थांना समजलं की जे संबंधित इंजिनियर आहेत, जे फोटो काढण्यासाठी जातात, ते त्या ग्रामस्थांकडनं कोणाकडनं 1000 रुपये, कोणाकडनं 2000 रुपये असं ते त्यांच्याकडनं मागणी करतात. आणि जिओ टॅग जर तुम्हाला पाहिजे असेल, जिओ टॅगवरच तुमचा फोटो निघतो. जर तुम्हाला तुमच्या घरकुलाचा जिओ टॅग पाहिजे असेल तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार, तर तुम्ही मला इतकी रक्कम देणार तरच मी तुमचं पुढचं टाकणार. तो बिचारा आदिवासी घाबरून गेला आणि त्याने त्यांना पैसे दिले. त्याच्याने ते अशा तक्रारी वाढत गेल्या. त्याच्यामध्ये अजून कर असं झालं की काहींनी घरकुलच बांधले नाही आणि या बहादर पठ्ठ्याने या ठिकाणी दुसऱ्या लोकांना उभं केलं आणि त्यांचा तिथं फोटो लोड केला. आणि पंचायत समितीच्या स्थानिक पंचायत समितीमधल्या त्या विभागामधले जे अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी असतील, क्लार्क असतील, यांच्या संगनमताने त्या ठिकाणी त्यांनी पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता टाकून दिला. अहो शोकांती, काही लोकांनी मला सांगितलं तिथं पाया सुद्धा खोदला गेलेला नाही, त्यांना 3-3 हप्ते मिळालेत. काही तर शासकीय नोकरीमध्ये आहेत, त्यांचं त्या ठिकाणी घरकुल मंजूर आहेत, त्यांनी 3 हप्ते काढून घेतलेले आहेत. ऑलरेडी त्यांचं RCCचं घर आहे. अशा लोकांनी तक्रारी केल्या. आणि जेव्हा वास्तुस्थिती समजली तेव्हा कुठेही मला तरी वाटलं की नाही भाऊ, हे चुकतं आहे. घरकुल सगळ्यांसाठी आहे, गरिबासाठी आहे. गरिबाने ते घरकुल बांधलं पाहिजे. दारिद्र्य रेषेखाली ज्याचं नाव आहे त्याला त्या ठिकाणी त्याचा तो लाभ मिळाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. आणि घरकुल कितीचं मिळतं हो? 1,20,000 ते घरकुल मिळतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या गरीबाला बांधू देत नसाल. माझ्यासारखा ज्याच्याकडे सिमेंट कॉन्क्रीटचं पत्र्याचं घर, सिमेंट कॉन्क्रीटची बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी मी जर त्याचा तो लाभ घेत असेल तर कुठंतरी चुकतंय. पहिले तुम्ही गरीबाला द्या आणि असेल तर तुम्ही पण घ्या ना. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही देत नाही, कोणी देत नाही, खिशातनं देत नाही, शासन देत आहे ना. मग शासनाचा पुरेपूर उपयोग घ्या, गरीबाला बांधू द्या. गरीबाचं झाल्यानंतर तुम्ही बांधा ना. आमचं कोणाबद्दलही काही तक्रार नाही आहे. पण शेवटी जेव्हा ग्रामस्थ चिडतो, जो बिचारा कुडाच्या घरामध्ये राहतो आहे त्याला घरकुल मिळत नाही आणि जो RCC घरामध्ये राहतो आहे त्याला जर घरकुल मिळत असेल तर कुठं ना कुठंतरी दुजाभाव होत आहे, कुठंतरी पाणी मुरत आहे. म्हणून ग्रामस्थांची ती भावना होती आणि त्याच्यात ती चौकशी झाली पाहिजे. तो विषय थोडासा सिकल सेलच्या संदर्भात जेव्हा सभागृहामध्ये विषय आला, 1 वर्षापासून माननीय या नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अनिल पाटील साहेब यांनी या जिल्हा परिषदेला जवळजवळ 1,20,25 लाख रुपये जिल्हा नियोजनकडनं औषधी खरेदी करण्यासाठी दिले सिकल सेलच्या संदर्भात. आणि जवळजवळ 2000 मार्च 24ला तो पैसा हा जिल्हा परिषदला आला आणि तेव्हापासून आतापर्यंत आजपर्यंत तो पैसा त्या फक्त फायलींमध्येच फिरत आहेत. 1 वर्षापासून कोणीच त्याला जबाबदार नाही. मग आदिवासींनी तसंच मराव का? आणि सिकल सेल हा सगळ्यात गंभीर आजार आहे. जर सिकल सेलची 1 गोळी जर त्याला मिळाली तर त्याचं जीवनमान वाचू शकतं. आणि ही प्रत्येक PSCला फ्रीमध्ये मिळते हो.
फार मोठं तिची कॉस्ट नाही आहे, पण त्या गोळीची किंमत एका व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि त्या ठिकाणी जर अधिकारी जर अशा मनमानी करत असतील, कर्मचारी करत असेल, आणि विशेष म्हणजे जी कर्मचारी आहे तिच्यावर ठपका ठेवलेला आहे, बरोबर आहे, तिच्यावर अनियमितता सिद्ध झालेली आहे, अशा व्यक्तीकडे तो कारभार आहे. आणि ते सगळे हे याची सही नाही, त्याची सही नाही, सभागृहामध्ये मंजुरी घेतली नाही, जनरल बोर्डमध्ये ती आली नाही, हे सगळे असे विषय आहे. तर कुठंतरी गांभीर्य तर असलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी बघितलं पाहिजे. हा आदिवासींचा जिल्हा आहे. कुपोषणामुळे आणि सिकल सेलमुळे अगोदरच हा जिल्हा बदनाम झालेला आहे. आणि सिकल सेलच्या बाबतीत तर इतकं सिरियसनेस सगळ्यांनी घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये इतकी उदासीनता जर दिसत असेल तर कुठंतरी ही लाज शरमेची गोष्ट आहे. आज आमचा आदिवासी समाज इतक्या 1 वर्षापासून जर सिकल सेलने जर मेला असेल, तर मी तर म्हटलं सभागृहामध्ये की यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण हे त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर करत आहेत, त्यांचे कामं आहेत त्यामध्ये कसूर करत आहेत. आणि पैसा ऑलरेडी शासनाने दिलेला आहे ना, त्याचा उपयोग करायचा आहे, टेंडर काढायचा आहे आणि बाय प्रोसिजर करायचं आहे. 2-3 दिवसात, 8 दिवसात, 15 दिवसात, 1 महिना, वर्ष होत आहे तरी टेंडर निघत नाही. आणि आज आदिवासी कुत्र्या मांजरासारखा मरत आहे तरी याला कोणी वाली नाही. तर माझी हात जोडून विनंती आहे प्रशासनाने, माननीय सीओ साहेबांनी, सावंतकुमार साहेबांनी याच्यात लक्ष घालून त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही एकदम चांगला प्रश्न मला विचारला की आम्ही वेळोवेळी या संदर्भात सभागृहामध्ये आमची मागणी असते की एका टेबलवर त्याला कमीत कमी 2 वर्ष झाले असतील, 3 वर्ष झाले असतील, 5 वर्ष झाले असतील, त्याची तुम्ही बदली केली पाहिजे. पण कुठंतरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संगनमत असते आणि तुम भी चुप मैं भी चुप अशा पद्धतीने ते चाललेलं आहे. तुम भी खाओ हमको भी खिलाओ अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. तर हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. आणि या जिल्ह्याला जर खरं न्याय मिळायचा असेल, या जिल्ह्याचा जर खरा विकास करायचा असेल, तर जो वर्षानुवर्ष त्या टेबलावर बसलेला आहे आणि आदिवासींच्या नावाने जो पैसा खात आहे त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. मध्ये विशेषतः आमच्या नवापूर तालुक्यामध्ये आजही आमच्या ग्रामीण भागामध्ये फक्त ठेकेदारांनी पैसे उकळवलेले आहेत, कामच केलेले नाही. असे असंख्य ग्रामपंचायती आहेत की ज्या ठिकाणी बिचाऱ्या सरपंचाला सुद्धा माहित नाही कामं कुठले मंजूर झालेले आहेत. सरपंचांचे खोटे शिक्के, खोटे लेटर पॅड वापरून या ठिकाणी त्यांनी मंजूर केलेले आहेत. जिल्हा परिषद मध्ये गठ्ठे ते पडलेले आहेत. शासनाने तो पैसा दिलेला आहे, आदिवासी विभागाने पैसा दिलेला आहे. आदरणीय मंत्री महोदयांनी तो पैसा जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेला आहे. पण कुठंतरी पाणी मुरता आहे आणि जिल्ह्याचा विनियोग करण्यासाठी या ठेकेदारांनी तो आदिवासींचा हक्काचा पैसा लुटलेला आहे. यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे या स्पष्ट मताचा मी आहे. असं आहे की आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये बी आम्ही विषय घेण्याचा प्रयत्न केला, परंतु असं 10-15 मिनिटातच वेळ उरून नेली, त्याच्यामुळे आम्हाला काही विषय घेता आले नाही. परंतु आज स्टँडिंगला आपण विषय घेऊ या पद्धतीने आम्ही आज विषय घेतलेले आहे. आणि एक असं आहे की एकूण टोटल 139 कोटी मंजूरपैकी 105 कोटी खर्चून सुद्धा रस्ते जैसे ते आहे. फक्त कागदावर दिसतंय बिल काढलेला पैसा खर्च झालेला, ऍक्च्युली रस्ते कधी झालेले नाही. आणि त्याचबरोबर जल जीवन JJMची त्यांनी विहिरीला थेंब पाणी नाही, रस्ते नुसते खोदून पाईपलाईन केलेली आहे, वरती कॉक सुद्धा काढले नाही गावात गल्लीमध्ये. तरी सुद्धा त्यांनी एकूण 260.57 कोटी आज कागदावर खर्च दाखवलेले. त्याच्यामुळे आज गंभीर विषय होता. आणि एक आरोग्याचा विषय होता की आमच्या दुर्गम भागामध्ये किंवा परराज्यामध्ये MP, गुजरात आदिवासी जेवढा पट्टा आहे त्या बहुल आदिवासी पट्ट्यामध्ये सिकल सेल हा सगळ्यात मोठा आजार आहे. असल्या कारणाने आम्ही वेळोवेळी या 5 वर्षात आम्ही वारंवार प्रश्न मांडत आलेले आहे. एक पुण्याकडची एक संस्था आहे, काटे म्हणून आहे डॉक्टर, त्यांनी एक मनोज भाऊसाहेब पावरा म्हणून एक आहे, त्याला सिकल सेल आहे. तो जरा चांगला घराण्यातला आहे असल्या कारणाने त्यांनी स्वतः त्याच्या शेतात दवाखाना उभारला. आणि आज लगभग आज 3 राज्यामधून आदिवासी पट्ट्यामधून सिकल सेलचे पेशंट लाईन लावून दर सोमवारी हजारो पेशंट चेकिंगला येतात. औषध पुरवठा हा पुण्याची संस्था आहे, त्या संस्थेमार्फत पुरवलं जातं. परंतु या आरोग्य विभागाला आम्ही वारंवार प्रश्न मांडून सुद्धा
औषधं किंवा सिकलच्या बाबतीत कुठल्याही पेशंटना याला PSCला म्हणा कुठल्या याला औषध नसल्या कारणाने ते पेशंट तिथपर्यंत पोहोचत नाही. परंतु गेल्या माजी पालकमंत्री अनिलदादा पाटील यांनी भरीव निधी दिला होता की नंदुरबार जिल्ह्यामध्ये फार गरज आहे सिकल सेलसाठी औषध खरेदीसाठी. तो पैसा 1 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा औषधी खरेदी का झाली नाही हा विषय आज गंभीर झाला. आणि 1 वर्ष होऊन सुद्धा त्या औषध खरेदीचा टेंडर सुद्धा काढलं गेलं नाही या व्यक्तीने. तोपर्यंत कमिशन एजंट बघत असेल किंवा कुठलं काय असेल तो फार गंभीर बाब आहे. हा विषय खूप याच्यात आम्ही हे केलं. आज माझ्याकडे एक पेशंट आला होता, तो शिक्षक आहे. तो आता जवळजवळ 40-45च्या वयाचा आहे. हे सगळे कवटे बदलून तो फिरतोय. हा मोठा आजार आहे. त्याला रक्त वाढ होत नाही, रक्त एकदम खलास होऊन जातं. हे सगळे हाडे सगळे कामातून निकामी होतात. असा महा आजार आहे. तरी सुद्धा या आरोग्य विभागाने एवढं हे सुद्धा की आमच्या आदिवासीवर दया दाखवण्याचा सोडा, पण ते सुद्धा मलाई खाण्याच्या प्रयत्नात असून सुद्धा त्यांनी टेंडर काढणे म्हणजे दीर्घाई केली आणि त्यांना मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी आम्ही सतत धरून ठेवली आहे. आणि जर समजा ही मागणी पूर्ण झाली नाही, कारवाई झाली नाही, तर आम्ही 26 जानेवारीला आम्ही उपोषण करणार आहे. अर्धनंगन हे जर प्रश्न सुटले नाही तर हा फार गंभीर प्रश्न आहे.